एक भूसर्वेक्षणाची ओळख. भूसर्वेक्षण म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाची अचूक मोजणी, त्याचे निरीक्षण व त्या माहितीच्या आधारे नकाशे किंवा आकृतिबंध तयार करणे. यामध्ये जमिनीच्या विविध भागांचे परिमाण, दिशा, उंची आणि स्थान यांचा अभ्यास केला जातो. 1.1 व्याख्या. भूसर्वेक्षण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जमिनीची अचूक मोजणी करून तिचे स्थान व आकार निश्चित केला जातो. 1.2 गरज. जमीन मोजणी व सीमारेषा निश्चित करण्यासाठी, बांधकाम आणि विकास प्रकल्पांसाठी, जमीन हस्तांतरण व कायदेशीर कागदपत्रांसाठी, नैसर्गिक संसाधनांचे नियोजन व व्यवस्थापनासाठी. 1.3 उपयोग. शेतजमिनीचे विभाजन, रस्ते, पूल, धरणे इत्यादींची रचना, शहरी व ग्रामीण विकास आराखडे तयार करणे, आपत्ती व्यवस्थापनात मदत. प्रकरण 2. भूसर्वेक्षणाचा इतिहास व विकास. 2.1 प्राचीन काळातील भूसर्वेक्षण. भूसर्वेक्षणाची सुरुवात मानवाने स्थायिक होण्याच्या काळात झाली. जेव्हा शेती सुरू झाली, तेव्हापासून जमीन मोजणी आवश्यक झाली. इजिप्तमध्ये नील नदीच्या पुरांनंतर शेतजमिनींचे नवीन मोजमाप करावे लागत असे. त्यासाठी दोर, लाकडी पट्ट्या आणि कोनमापक वापरले जात. भारतात मौर्य व गुप्त काळात भूमापनासाठी नंदनक आणि पदवीकार असे अधिकारी असत. चीन, ग्रीस, रोम या देशांतही भूसर्वेक्षण विकसित झाले होते. 2.2 मध्ययुगीन भारतातील सर्वेक्षण. शेरशाह सूरीने रस्त्यांची मोजणी केली आणि माइलस्टोन बसवले. अकबराच्या काळात टोडरमल अर्थमंत्र्याने भूसर्वेक्षणाच्या पद्धतींना अधिक शास्त्रीय रूप दिले. यालाच टोडरमली पद्धत म्हणतात. टोडरमल हे जनक आहेत. 2.3 ब्रिटिशकालीन भूसर्वेक्षण. ब्रिटिशांनी भारतात आधुनिक भूसर्वेक्षणाची सुरुवात केली. 1802 मध्ये विल्यम लॅम्बर्टन आणि नंतर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी ग्रेट ट्रायग्युलेशन सर्व्हे ऑफ इंडिया, ग्रेट ट्रिगोनोमेट्रिकल सर्व्हे सुरू केला. यामध्ये भारताचे त्रिकोणाकृती पद्धतीने अत्यंत अचूक नकाशे तयार करण्यात आले. सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था ब्रिटिश काळातच स्थापन झाली आणि आजही कार्यरत आहे. भारतात हा विषय राज्य सूचित आहे. 2.4 स्वातंत्र्यानंतरचा विकास. भारतात स्वतंत्र भूसर्वेक्षण विभाग स्थापन झाले. नवीन तंत्रज्ञान जसे की ड्रोन आणि सॅटेलाइट्स वापरून अचूक सर्वेक्षण होत आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, जमिनीची डिजिटल नोंदणी या क्षेत्रात भूसर्वेक्षणाचा मोठा उपयोग होत आहे. प्रकरण 3. भूसर्वेक्षणाची उद्दिष्टे व उपयोग. 3.1 भूसर्वेक्षणाची मुख्य उद्दिष्टे. भूसर्वेक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे जमिनीची अचूक माहिती गोळा करून ती माहिती विविध प्रकारच्या उपयोगासाठी तयार ठेवणे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. 1. जमिनीच्या सीमा निश्चित करणे. मालमत्ता हक्क, जमीन विक्री खरेदी व वाद निवारणासाठी सीमारेषा अत्यंत महत्त्वाची असते. 2. नकाशा तयार करणे. शहरे, गावे, शेतजमीन, नद्या, डोंगर यांचा भौगोलिक नकाशा तयार करणे. 3. बांधकामासाठी जमिनीचे परीक्षण. रस्ते, पूल, धरणे, इमारती यासाठी जमिनीचा उतार, उंची, घनता मोजणे. 4. विकास प्रकल्पांचे नियोजन. औद्योगिक क्षेत्रे, वसाहती, जलसंधारण प्रकल्प यांचे योग्य नियोजन करणे. 5. आपत्ती व्यवस्थापन. पूर, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रभावी मदतीसाठी नकाशे व मोजमाप उपयोगी पडतात. 6. प्राकृतिक संसाधनांचे व्यवस्थापन. जसे की भूजल, खनिजे, जंगलक्षेत्र इत्यादींचे मूल्यांकन व संरक्षण. 3.2 भूसर्वेक्षणाचे विविध उपयोग. उपयोग क्षेत्र भूमिका. शेती शेतजमिनीचे विभाजन,
सिंचन आराखडे, नगररचना, रस्ते, वसाहती, पाणी पुरवठा योजना, सैन्य युद्धनीती, भौगोलिक माहिती, पर्यटन मार्गदर्शक नकाशे, ट्रेकिंग मॅप, खनिजे, खाण नकाशे, खनिज साठ्याचे सर्वेक्षण, दळणवळण, रेल्वे, महामार्ग, विमानतळ नियोजन.